पहिला महिला मुख्य सचिव सुजाता सेन. पहिला महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. मोदीची तिसऱ्यांदा शपथ 9 जून 2024. अटल सेतूचे उद्घाटन नरेंद्र मोदीने 12 जानेवारी 2024 केले. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. दांडपात्र शास्त्रज्ञ घोषित 19 फेब्रुवारी 2024. महाराष्ट्र भूषण 2023 अशोक सराफ यांना मिळाला. महाराष्ट्र भूषण 2024 डॉक्टर दिलीप महाजन. पहिला वनभूषण पुरस्कार अत्राम पवार यांना देण्यात आला. पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा. ICC T20 वर्ल्ड कप विजेते भारत. ICC T20 वर्ल्ड कप उपविजेते दक्षिण आफ्रिका. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर. मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्तालय देवेन भारती. दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा. महाराष्ट्राचे वित्तीय मंत्री अजित पवार. राज्य निवडणूक आयुक्त UP मदन. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच 500 लाईक झाल्या पाहिजे व्हिडिओला आपल्या आजच्या. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार. महाराष्ट्र STS मुख्य नवल बजाज. IPL 2024 विजेते कोलकाता नाईट रायडर्स. महिला IPL 2024 विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगाल. चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लोकसभापती ओम बिर्ला. विधानसभापती राहुल नार्वेकर. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड. मुंबईचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय. 1 मे 2024 रोजी 65वा महाराष्ट्र दिन साजरा. 1 मे 2024 रोजी 65वा महाराष्ट्र दिन साजरा. योग दिनची थीम स्वतःसाठी व समाजासाठी योग. चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयोमर्यादा. लाडकी बहीण योजना 28 जून 2024 सुरुवात झाली. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलेला प्रतिमाह 1500 रुपये मिळणार. पहिली अंडर वॉटर मेट्रो कोलकातामध्ये सुरू झाली. महाराष्ट्राचा महाअधिवक्ता वीरेंद्र सराफ. महाराष्ट्राचे लोकायुक्त VM कानडे. महाराष्ट्राच्या 5 टप्प्याची लोकसभा निवडणूक पार पडली. 5 टप्प्यात लोकसभा निवडणूकचा निकाल 4 जून 2024 लागला. महाराष्ट्राचे राज्यपाल राजेश बैस. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी. ICC T20 वर्ल्ड कप 2024 मालविका फ्रेंच ओपन पुरुष 2024 कार्लोस अल्कराज स्पेन ओपन 2024 महिला इगा स्विएटेक पोलंडची 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरमध्ये. अध्यक्ष डॉक्टर
66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुलगाव पुण्यात झाली. विजेते सिकंदर शेख. केसरी कुस्ती. IPL 2024 ऑरेंज कप विराट कोहलीला मिळाला. IPL 2024चा पर्पल कप हर्षल पटेलला मिळाला. नवीन फौजदारी कायदा अंमलबजावणी 1 जुलै 2024ला करण्यात आला. भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन. महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात 2024-25 मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला दरमहाला किती रुपये देण्यात येणार आहेत? 1500 रुपये. दर महिन्याला त्यांना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य अतिरिक्त अर्थसंकल्पना 2024-25 विधानसभेत कोणी सादर केली आहे? अजित पवार. सबस्क्राईब माय चॅनल प्लीज. महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात 2024-25 महिला उद्योजकांसाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना. महाराष्ट्र योजनेच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्र तसेच स्क्युबा डायव्हिंग केंद्र निर्माण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? सिंधुदुर्गमध्ये स्कुबा डायव्हिंगची घोषणा करण्यात आलेली आहे. ICC T20 विश्वचषक 2024 कोणत्या संघाने जिंकले आहे? भारत. आवृत्ती 9वी. आयोजक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC. अंतिम सामन्याचे ठिकाण बार्बाडोस. ब्रँड अँबॅसेडर हुसेन बोल्ट, क्रिस गेल, युवराज सिंग, शाहिद आफ्रिदी. ब्रँड अँबॅसेडर. विजेते भारत. 2 वेळा कर्णधार रोहित शर्मा. उपविजेते दक्षिण आफ्रिका कर्णधार एंडर मार्करम. पहिला विजेता भारत MS धोनी. कर्णधार MS धोनी होता. प्लेयर ऑफ द मॅच विराट कोहली. प्लेयर ऑफ द सिरीज जसप्रीत बुमराह. सर्वाधिक धावा रहमानुल्ला गुजबाह अफगाणिस्तानचा होता. सर्वात अधिक विकेट फजल अलह. ICC T20 2024 भारत. ICC T20 विश्वकप 2024 अंतिम सामना कोणत्या देशादरम्यान झाला? भारत आणि दक्षिण आफ्रिका. भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. विक्रम मिसरी. प्रोफेशनल गोल्फ ऑफ इंडिया च्या अध्यक्ष कोणाची निवडणूक करण्यात आली? कपिल देव. महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान करण्यात विक्रम कोणी काढला? शेफाली वर्मा. राष्ट्रीय सांख्यिकी दिन 210 काढला. राष्ट्रीय सांकेतिक दिवस कधी साजरा करण्यात येतो? 29 जून. ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 113 चौरस मारणारा विक्रम कोणाचा आहे? 113 चौरस चौके तर रोहित शर्माचा. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती विकेटच्या टप्प्या पूर्ण केल्या? 200. नुकतेच कोणते पेन फ्लिटर पुरस्कार सन्मान करण्यात आले? अरुंधती रॉय यांना. भारतीय क्रिकेट संघाची ICC T20 विश्वचषक कसोटी स्पर्धा अंतिम फेरी कितव्यांदा प्रवेश करण्यात आली? 3ऱ्यांदा. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नंतर महाराष्ट्र राज्याचे किती टक्के विकास गाठला आहे? 7.6%. आर्थिक पाहणी अहवाल 23-24 नुसार दरडोई उत्पन्न महाराष्ट्र राज्याचा देश कितव्या क्रमांकावर आहे? 6वा.
देशात दरडोई उत्पन्न कोणत्या राज्यात प्रथम आहे? तेलंगणा हे राज्य प्रथम आहेत. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्र दरडोई उत्पन्न कोणत्या जिल्ह्यात प्रथम आहे? मुंबई. भारत आणि कोणत्या देशाची हवाई दलामध्ये एक्सरसाइज हेल्प 2024 सराव पार पडला? इजिप्त. 18व्या लोकसभा विरोधी पक्षपदी कोणाची निवड झाली? राहुल गांधी. 18व्या लोकसभेची अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली. ओम बिर्ला. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. सभागृह नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? JP नड्डा. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? 26 जून. UNCTAD आंतरराष्ट्रीय T20 एका डावामध्ये सर्वाधिक 9 वेळा 4 बळी घेणारा पहिला गोलंदाज रशीद खान. 64व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषद बैठकीचे आयोजन कोणत्या देशाने करण्यात आला? 64व्या देश भारत. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद खानने T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान किती विकेट घेण्याचा विक्रम केला? 150 विकेट घेण्याचा विक्रम केला. उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या या ठिकाणी कोणत्या कंपनीचे जागतिक दर्जाचे मंदिर संग्रह उभारण्यात आले? टाटा सन्स. भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षाचे निवडणूक होण्याचे ही किती वेळ आहे? चौथी. अंडर-17 आशिया कुस्ती चॅम्पियन स्पर्धेत भारताचा एकूण किती सुवर्ण पदके पटकावली आहे? 4. अंडर-17 आशियाई कुस्ती चॅम्पियन स्पर्धेत कोठे आयोजित करण्यात आली होती? जॉर्डनमध्ये आयोजित करण्यात आली होती. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना चॅनलची लिंक शेअर करा. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सर्वाधिक 200 षटक असणारा पहिला फलंदाज कोण ठरला? रोहित शर्मा. तो अफगाणिस्तानचा आहे. नुकतीच देशाच्या राज्यसभेत सभागृह नेतेपदी कोणाची निवड करण्यात आली? JP नड्डा. टेबल टेनिस कोणत्या राज्य सरकारने OBC क्रिमिनलसाठी वर्ष उत्पन्न मर्यादा 6 लाख वरून 8 लाख रुपये केली? हरियाणा. आतल्या तुर्की येथे झालेल्या तिरंदाज विश्वचषक 2024-3 मध्ये भारताच्या तिरंदाजाला कितवे पद जिंकले? 4थे पद. 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 पदके कांस्य. आज भारतीय पहिले कोळसा गॅस पायलट प्रकल्प कोठे आहे? झारखंड. जामतारा जिल्ह्यात कास्त येथे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला नक्कीच विसरू नका. तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओची लिंक शेअर करा आणि कोणताही उत्तर चुकले असते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करू शकता. 11 पदे. अण्वस्त्र खरेदी जगातील कोणता देश प्रथम आहे? अमेरिका. भारत 3रा क्रमांक लागतो. अमेरिकन 3. अलीकडे गुप्तचर विभागाचे प्रमुख तपन कुंडेकर यांनी कोणती मुदत काढली? 1 वर्ष. भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अध्यक्षपद कोणाची निवड करण्यात आली? मनोज जैन. नॅशनल स्टेनिक एनर्जी NTA महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रदीप सिंग आणि खोर. इस्रो कोणत्या
कर्नाटक. अशाच नवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला तुम्ही एकदा नक्की भेट द्या. यामध्ये पोलीस भरतीचे 7 जुलै रोजी 22 जिल्ह्याचे जे पेपर घेण्यात आले होते त्यांची मराठी आणि जी